शेगावचे संत गजानन महाराज यांच्या पालखीचं सोलापूर जिल्ह्यातील तामलवाडी येथे आगमन। यावेळी सोलापूर प्रशासनाच्या वतीने पालखीचं स्वागत करण्यात आलं। ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोषात सोलापूर जिल्ह्यात आगमन झालंय। सरपंच मंडळी कार्यकर्ते ते सगळे मोठ्या भक्तिभावाने दिल्लीतल्या लोकांचं आणि पालखीचं स्वागत करण्यासाठी इथं श्रद्धापूर्वक उपस्थित असतात। त्याप्रमाणे आज आम्ही इथं उपस्थित राहिलो आणि गजानन महाराजांचं पालखीचं स्वागत करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं। गजानन महाराजांकडे मागायची काही आवश्यकता नाहीच, ते नेहमीच आम्हाला आशीर्वाद देत आलेले आहेत। त्यामुळे या भक्तांना काय पाहिजे त्यांना कळते आणि ते आशीर्वाद निश्चितपणे देतील, आम्हाला त्याच्याबद्दल शंका नाही आहे। त्यांच्या आशीर्वादानं तो आजपर्यंत इथंपर्यंत आमचं वाटचाल चालू आहे। कोणाला देतील तो बाब श्रेष्ठींचा आहे, त्यांचा निर्णय तो आहे। शेवटी जे निर्णय होईल ते शिरसावत म्हणून काम करावं लागेल सगळ्यांना। नाही ते गजानन महाराजांनी अगोदरच आशीर्वाद दिले लोकसभेमध्ये, व्यक्ती जेव्हा सीट निवडून आले खासदारकीचे तेव्हाच गजानन महाराजांचा आशीर्वाद आणि